स्टुडंट लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स, प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स in a various type of reaction. We have seen the preparation of haloalkenes and halogens. It may be addition reaction, it may be substitution reaction, it may be halogenation reaction. अशा वेगवेगळ्या रिएक्शनमध्ये आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स. आपण त्याच्यामध्ये बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन फ्रॉम अल्कीन, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन फ्रॉम अल्कोहोल बघितलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन फ्रॉम अनदर हॅलोअल्केन, दॅट इज द हॅलोजनेशन रिएक्शन. अशा बऱ्याचशा टाईपचे रिएक्शन बघितलं. आता आपण बघणार आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन, केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन. आता केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन बघत असताना आपला टॉपिक काय आहे, केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन, बरोबर आहे. केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन. तर आपण हॅलोअल्केनचा विचार केला, कशाचा विचार केला, हॅलोअल्केनचा. तर कशा टाईपचे मॉलिक्यूल फॉर्म होतात, कशा टाईपचे मॉलिक्यूल असतील, समजा बघा CH3Cl अशा टाईपचा मॉलिक्यूल असेल, किंवा CH3CH2 Br अशा टाईपचा मॉलिक्यूल असेल, किंवा CH3CH3 फ्लोरीन, किंवा CH3C आयोडीन CH, किंवा हे आपण जनरल रिएक्शन्स का जनरल मॉलिक्यूल लिहितात हॅलोअल्केनचे. बघा CH3Cl CH3CH2Br, त्याच्यानंतर CH3C CH3CH3Cl CH3CHI CH3, आणि हा आपला सायक्लाइड्स आहे, बरोबर आहे. तर या प्रत्येकामध्ये तुमच्या काय लक्षात येतं, हे सगळे आपले हॅलोअल्केन्स आहेत. हे सगळे कसे आहेत, हॅलोअल्केन्स आहेत. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की these all molecules are saturated molecules. हे सगळे मॉलिक्यूल कसे आहेत, सॅच्युरेटेड आहेत. हे मॉलिक्यूल कसे आहेत, सॅच्युरेटेड मॉलिक्यूल आहेत. सगळे मॉलिक्यूल कसे आहेत, सॅच्युरेटेड आहेत. सॅच्युरेटेड म्हणजे बघा, हा मॉलिक्यूल सॅच्युरेटेड आहे, हा मॉलिक्यूल सॅच्युरेटेड आहे, हा मॉलिक्यूल सॅच्युरेटेड आहे, हा मॉलिक्यूल सॅच्युरेटेड आणि हा मॉलिक्यूल सॅच्युरेटेड आहे, बरोबर आहे. मग जर सॅच्युरेटेड मॉलिक्यूल असतील, मग तो हॅलोअल्केन्स, मग तो क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, किंवा आयोडीन असेल, तो कुठलाही असू द्या, त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का. फक्त सध्या आपण काय बघतो, हॅलोअल्केन. हॅलोअल्केन मीन्स द सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन ॲट लिस्ट वन हॅलोजन ॲटम. सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कंटेन ॲट लिस्ट वन हॅलो ॲटम, आपण त्याला म्हणतो हॅलोअल्केन. हॅलोअल्केन आपण कशाला म्हणलं की एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कमीत कमी एक हॅलोजन ॲटम असलं पाहिजे, त्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलोअल्केन. पण हॅलोअल्केन मीन्स हे सगळे कसे असले पाहिजेत, सॅच्युरेटेड असले पाहिजेत. सगळे कसे असले पाहिजेत, सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय आहे, या सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड असला पाहिजे. कसा बॉन्ड असला पाहिजे, सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड, आणि तरच त्याला आपण म्हणतो अल्केन. जर डबल बॉन्ड असेल त्याला आपण काय म्हणतो, अल्कीन, बरोबर आहे. जर अरोमॅटिक कंपाऊंड असेल त्याला आपण काय म्हणतो, हॅलोअरिन्स, त्याला आपण काय म्हणतो, हॅलोअरिन्स म्हणतो, बरोबर आहे. मग आता आपण बघणार आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन. आता आपण 11वीला बघितलं, आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलंय. आपण टाइप्स ऑफ रिएक्शन बघत असताना, टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये बघत असताना बघितलंय सॅच्युरेटेड मॉलिक्यूल अंडरगोज टू टाइप्स ऑफ रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन ॲज वेल ॲज इलिमिनेशन रिएक्शन. काय बघितलं आपण, एखादा सॅच्युरेटेड मॉलिक्यूल किती टाइपचे रिएक्शन दाखवतोय, 2 टाइपचे रिएक्शन दाखवतो, बरोबर आहे. किती टाइपचे रिएक्शन दाखवतो, 2 टाइपच्या. कुठला कुठला, तो इलिमिनेशन रिएक्शन पण दाखवतो आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन पण दाखवतो. किती रिएक्शन दाखवतो, 2 टाइपच्या. इलिमिनेशन रिएक्शन पण दाखवतो आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन पण दाखवतो. म्हणजे हॅलोअल्केन कॅन अंडरगोज 2 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. हॅलोअल्केन कॅन अंडरगोज 2 types of chemical reaction. One is the substitution reaction and another is the elimination reaction. पहिली रिएक्शन कुठली असेल रे, सबस्टिट्यूशन.
सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि दुसरी रिएक्शन कुठली आहे? इलिमिनेशन रिएक्शन. कुठले आहे? इलिमिनेशन रिएक्शन. इट मीन्स दॅट हॅलोअल्केन कॅन नॉर्मली अंडरगोज टू टाइप्स ऑफ रिएक्शन. वन इज द सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड अनदर इज द इलिमिनेशन रिएक्शन. त्या दोन टाइपच्या रिएक्शन आपण बघतो. कशामुळे बघतो? कारण हॅलोअल्केन्स हे सॅच्युरेटेड आहेत. हॅलोअल्केन मॉलिक्यूल कसे आहेत? सॅच्युरेटेड मॉलिक्यूल. आणि सॅच्युरेटेड मॉलिक्यूल कधीही दोन टाइपच्या रिएक्शन दाखवतात. किती रिएक्शन दाखवतात? दोन टाइपच्या रिएक्शन दाखवतात. कुठल्या कुठल्या? सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलिमिनेशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलिमिनेशन रिएक्शन. बरोबर आहे. आता आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन कशाला म्हणतो रे? हे सगळं आपण जे करतो, रिवाइज करतो, ते आपण 11वीच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. 11th स्टँडर्डमध्ये आपण टाइप्स ऑफ रिएक्शन बघत असताना बघितलेलं आहे की सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, इलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय. मग आपण बघत असताना सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन रिएक्शन बघतो त्यावेळेस सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन रिएक्शन बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन मध्ये आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? व्हेन atom or a group of atom substituted by another atom or group of atom in a saturated compound, that type of reaction is known as the substitution reaction. जस्ट एखाद्या कुठल्या तरी सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एखाद्या ॲटमला किंवा एखाद्या ॲटमच्या ग्रुपला जर दुसऱ्या कुठल्या ॲटमने किंवा ग्रुप ऑफ ॲटमने रिप्लेस केलं तर तशा टाईपच्या रिएक्शनला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. तशा टाईपच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आता दुसरी रिएक्शन आपण बघणार आहोत इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे काय? इलिमिनेट करणे. समजा हा पेन आहे. बरोबर आहे. आता सबस्टिट्यूशन आपण सुरुवातीला काय बघतो? सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन मीन्स द केमिकल रिएक्शन इन विच atom or a group of atoms substituted by another atom or group of atom. That type of reaction is known as the substitution reaction. आता फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. बरोबर आहे. आता या पेन मध्ये हे दोन्ही स्टेबल आहेत किंवा सॅच्युरेटेड आहेत. जर मी या ट्यूबला इथं सबस्टिट्यूट केलं आणि ह्याला इथं सबस्टिट्यूट केलं, शेवटी पेन तयार होतोय. हा पेन आहे, हा पेनचं टोपण आहे. बरोबर आहे. हे तयार होत असताना फक्त आपण याला सबस्टिट्यूट केले, म्हणजे याला इकडे टाकलं आणि याला इकडे टाकलं, म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूशन झालं. अशा टाईपच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. When atom or a group of atoms substituted by another atom or group of atom in a saturated compound, that type of reaction is known as a substitution reaction. In this type of reaction, a reactant is saturated, product is also saturated. म्हणजे अशा टाईपच्या रिएक्शन जो रिएक्टंट आहे तो पण सॅच्युरेटेड असतो आणि जो काही प्रोडक्ट आहे तो पण सॅच्युरेटेड असतो. लक्षात मी काय सांगतो ते? अशा टाईपच्या रिएक्शन मध्ये जो काही रिएक्टंट आहे तो पण सॅच्युरेटेड असतो आणि जो काही प्रोडक्ट आहे तो पण सॅच्युरेटेड असतो. म्हणजे रिएक्टंट पण सॅच्युरेटेड आणि प्रोडक्ट पण सॅच्युरेटेड. बरोबर आहे. मग अशा टाईपच्या रिएक्शन आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता नेक्स्ट आहे आपला इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन म्हणजे काय रे? इलिमिनेट म्हणजे काढून टाकले. इलिमिनेशन रिएक्शन डेफिनेशन काय सांगता येईल? द रिएक्शन इन विच reactant is converted into two type of product and saturated molecule is converted into unsaturated molecule. म्हणजे समजा हा एक पेन आहे. बरोबर आहे. या पेनचे आपण अशा प्रकारे दोन तुकडे केले. बघा टोपण इकडे आणि हे असे जर दोन वेगवेगळे तुकडे केले आपण या पेनचे. समजा हा एक पेन आहे आपला. या पेनचे आपण जर दोन तुकडे केले, काय केले? दोन तुकडे केले. बरोबर आहे. मग हे काय झालं? इलिमिनेट. आपण याच्यापासून दूर केलं म्हणजे काय केलं? इलिमिनेट केलं. एका पेन, हा पेन किती आहे? एक. त्याचे प्रोडक्ट किती फॉर्म होईल? दोन फॉर्म होईल. आणि दोन्ही प्रोडक्ट मध्ये काही ना काहीतरी कमी आहे. याला टोपणाची कमी आहे, याला पेनची कमी आहे. म्हणजे हा पण अनसॅच्युरेटेड मॉलिक्यूल झाला, हा पण अनसॅच्युरेटेड मॉलिक्यूल झाला. मग अशा टाईपच्या रिएक्शन आपण म्हणतो इलिमिनेशन रिएक्शन. द केमिकल रिएक्शन इन विच वन टाइप ऑफ रिएक्टंट कन्वर्टेड इनटू टू टाइप ऑफ प्रोडक्ट. One type of reactant converted into two type of product and saturated molecule converted into unsaturated molecule. That type of reaction is known as elimination reaction. That type of reaction is known as elimination reaction.
आलं लक्षात? इलिमिनेशन म्हणजे काय आणि ॲडिशन एलिमिनेशन म्हणजे काय आणि सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आणि हे जे काही मॉलिक्यूल आहेत, हे जे काही मॉलिक्यूल आहेत ते काय करतात, अशा प्रकारच्या दोन रिएक्शन दाखवतात. सबस्टिट्यूशन रिएक्शन पण दाखवतात आणि इलिमिनेशन रिएक्शन पण दाखवतात. दोन दाखवत आहे हॅलो अल्किन, किती टाईपचे रिएक्शन दाखवतात, दोन टाईपचे, सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलिमिनेशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलिमिनेशन रिएक्शन. आलं? आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिल्यांदा काय बघणार आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे बघितलं आपण की द रिएक्शन इन विच, आता आपण रिएक्टंट घेऊ, समजा हा अल्किल हॅलाइड आहे, बरोबर आहे, RX, हा क्लोरीन असेल, ब्रोमाइड असेल, कुठलाही असेल, बरोबर आहे. आता रिएक्शन कुठं होणार, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, रिएक्शन कुठं होणार आहे, ह्या X वरच होणार आहे, बरोबर आहे. हे X वर रिएक्शन होणार आहे, बरोबर आहे. ह्या X ला रिप्लेस कोण करणार आहे, समजा Y ने रिप्लेस केलं तर काय फॉर्म होईल, RY फॉर्म. काय फॉर्म होईल, RY फॉर्म होईल. म्हणजे बघा ह्या X ला रिप्लेस कोण करताय, Y ॲटम रिप्लेस करते. X ला कोण रिप्लेस करताय, Y ॲटम रिप्लेस करते. म्हणजे रिप्लेसमेंट रिएक्शन म्हणजे आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सबस्टिट्यूशन मध्ये पण दोन टाईपच्या रिएक्शन आहेत. सबस्टिट्यूशन कुठल्या कुठल्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. किती टाईपच्या रिएक्शन आहेत, पहिली रिएक्शन कुठली आहे बघा, न्यूक्लियोफिलिक. आणि दुसरी आहे इलेक्ट्रोफिलिक. न्यूक्लियोफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक, बरोबर आहे. आता न्यूक्लियोफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक मध्ये काय फरक आहे, दोन्ही ठिकाणी रिएक्शन्स ह्या सबस्टिट्यूशन्स आहेत. सबस्टिट्यूशन म्हणजे काय बघितलं आपण, रिप्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे एखाद्या सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एखाद्या ॲटमला किंवा एखाद्या ग्रुप ऑफ ॲटमला जर दुसऱ्या कुठल्या मॉलिक्यूलनी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमनी किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रुप ऑफ ॲटम जर रिप्लेस केलं तर त्या रिएक्शन आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन मध्ये किती टाईपच्या रिएक्शन आहेत, दोन टाईपच्या रिएक्शन. कुठल्या कुठल्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता आपण परत न्यूक्लियोफाईल म्हणजे काय आणि इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, हे पूर्ण बेसिक आपण 11वीचा जो चॅप्टर आहे GOC जनरल ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचा तुमचा सम बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्या चॅप्टरमध्ये ह्या सगळे आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेले. हे सगळे कन्सेप्ट आपण काय बघितलं, त्या चॅप्टरमध्ये बघितलेले आहे. पण आता इथं आपण बघणार आहे, परत एकदाच रिपीट करतोय कारण रिएक्शन कुठले होते, सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. किती टाईपचे रिएक्शन आहेत, दोन टाईपचे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. आता हे सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असताना हॅलो अल्केनमध्ये न्यूक्लियोफाईल आहे का इलेक्ट्रोफाईल आहे हे आपण बघायला पाहिजे. आता कशा प्रकारे बघायला पाहिजे, एक एक्झाम्पल देतो मी आता. आता न्यूक्लियोफाईल म्हणजे काय रे, न्यूक्लियोफाईल न्यूक्लियोफाईल वर्डचा अर्थ काय, न्यूक्लियो मीन्स न्यूक्लियस, फाईल मीन्स लिव्हिंग स्पेसिस ऑर अट्रॅक्टिंग स्पेसिस. लक्षात येते मी काय सांगतो ते, न्यूक्लियोफाईल मीन्स म्हणजे काय, तर न्यूक्लियोफाईल मीन्स न्यूक्लियस अट्रॅक्टिंग स्पेसिस, म्हणजे एखाद्या न्यूक्लियसकडे जे काय स्पेसिस अट्रॅक्ट होतात त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफाईल. म्हणजे न्यूक्लियसवर चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणारे स्पेसिस कुठले असते, निगेटिव्ह स्पेसिस असते. म्हणजे न्यूक्लियोफाईलवर चार्ज कुठला असेल, निगेटिव्ह. न्यूक्लियोफाईलवर चार्ज कुठला असेल, निगेटिव्ह. कारण न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणारे स्पेसिस, बरोबर आहे. आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट कोण होतंय, न्यूक्लियसचा अपोजिट चार्ज अट्रॅक्ट होतो.
बरोबर आहे. म्हणजे न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे. आणि त्या पॉझिटिव्ह चार्जकडे कोण अट्रॅक्ट होत आहे? निगेटिव्ह अट्रॅक्ट होतो. म्हणजे न्यूक्लियोफाईलवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह स्पेसिस. न्यूक्लियोफाईल कुठला आहे? निगेटिव्ह स्पेसिस, बरोबर आहे. आता आपण इलेक्ट्रोफाईल, आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होणारे स्पेसिस, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणारे स्पेसिस कुठले असते? पॉझिटिव्ह स्पेसिस असते. कुठली स्पेसिस असते? पॉझिटिव्ह स्पेसिस. म्हणजे न्यूक्लियोफाईलकडे अट्रॅक्ट होते ती कुठली स्पेसिस असेल? निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? पॉझिटिव्ह स्पेसिस. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? पॉझिटिव्ह स्पेसिस. आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये जर एखादा निगेटिव्ह ॲटम दुसऱ्या निगेटिव्ह ॲटमला सबस्टिट्यूट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. When a negative species replaces to the another negative species in the saturated compound, it is known as the nucleophilic substitution reaction. And if any positive species substituted to the another positive species, it is known as the electrophilic substitution reaction. म्हणजे जर निगेटिव्ह स्पेसिसला निगेटिव्हने सबस्टिट्यूट करत असतो तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. आणि जर पॉझिटिव्ह स्पेसिसला पॉझिटिव्हने सबस्टिट्यूट करत असतो त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इथपर्यंत लक्षात आलं आपल्याला. सुरुवातीला आपण काय बघितलं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण सबस्टिट्यूशन कुणाला म्हणतो? जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या ॲटमच्या ग्रुपला जर दुसऱ्या कुठल्या मॉलिक्यूलने सबस्टिट्यूट केलं तर त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन किती टाईपचे आहेत? 2 टाईपचे आहेत. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. न्यूक्लियोफाईल मीन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय? वेन द निगेटिव्ह पार्ट ऑफ किंवा निगेटिव्ह पार्टिकल रिप्लेसेस बाय द अनदर निगेटिव्ह पार्टिकल म्हणण्यापेक्षा त्याला आपण समजू निगेटिव्ह स्पेसिस. When a negative species replaces to the another negative species from the saturated compound, it is known as the nucleophilic substitution reaction. And if positive species substituted to the another positive species, it is known as the electrophilic substitution reaction. It is known as the electrophilic substitution reaction. आलं लक्षात? आता आपण बघूया हॅलो अल्केन्सचं नेचर. यास आपण हॅलो अल्केनचा विचार करतो. समजा CH3 CH2 Cl हा स्पेसिस आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये विचार करत असताना आपण काय करतो की आता रिएक्शन कुठं व्हायला पाहिजे? या कार्बन. तर हा कार्बन कसा आहे? सॅच्युरेटेड कार्बन आहे. पण ज्यावेळेस आपण या दोन्हीचा विचार करतो त्यावेळेस आपण 11वीला बघितलं याच्यावर कुठला चार्ज असतो रे? निगेटिव्ह. याच्यावर कुठला चार्ज असतो रे? पॉझिटिव्ह. याच्यावर चार्ज कुठला असतो? Cl वर निगेटिव्ह चार्ज असतो. याच्यावर चार्ज कुठला असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे. बघ आता रिॲक्शन होत असताना आपलं रिॲक्शन सेंटर कुठला असणार आहे? हा क्लोरीनचाच असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या क्लोरीनला आपण दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमनं किंवा ग्रुप ऑफ ॲटमनं काय करणार आहे? रिप्लेस करणार आहे. या क्लोरीनला आपण कुठल्या तरी ॲटमने किंवा ग्रुप ऑफ ॲटमने काय करणार आहे? रिप्लेस करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा हा क्लोरीन आपण समजा दुसऱ्या कुठल्या रिप्लेस केला, बरोबर आहे. तर इथे काय समजा CH3 CH2 आणि समजा हे आपण Y घेतो. एक एक्झाम्पल घेतलं आपण, हे Y घेतलं, बरोबर आहे. आता मला सांगा या निगेटिव्ह स्पेसिसला रिप्लेस कोण करत आहे? Y स्पेसिस रिप्लेस करते, बरोबर आहे. म्हणजे हा Yचा पण चार्ज कसा असला पाहिजे? निगेटिव्ह असला पाहिजे, बरोबर आहे. काय असला पाहिजे? डेल्टा निगेटिव्ह पार्टिकल. कारण निगेटिव्ह पार्टिकलला कोण रिप्लेस करते? आपण एक जनरल कन्सेप्ट घेतली Y स्पेसिस. कुठली असेल कोणती? OCN असेल, OH असेल, कुठलाही NO2 असेल, NH3 असेल, कुठलाही हा Y स्पेसिस आहे, बरोबर आहे. पण ही कुठली स्पेसिस आहे? निगेटिव्ह स्पेसिस आहे. म्हणजे ह्या पण निगेटिव्ह स्पेसिस आहे, याला रिप्लेस कोण करते? हा पण निगेटिव्ह स्पेसिस रिप्लेस करते, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या आता की हॅलो अल्केन्स इज undergoes nucleophilic substitution reaction. हॅलो अल्केन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कारण जर आपण हॅलो अल्केनचा विचार केला, आपण जर हॅलो अल्केनचा विचार केला तर या ठिकाणी हा कार्बन आणि हा हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटमवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. आणि या निगेटिव्ह चार्जला आपण दुसऱ्या कुठल्या तर रिप्लेस करणार आहे. कारण केमिकल रिएक्शनचा रिएक्शन सेंटर हा कार्बन असतं. म्हणजे
म्हणजे आपण हॅलोजन अटॅमच्यावरच रिएक्शन्स करणार. म्हणजे रिएक्शन कुणावर करतोय? निगेटिव्ह पार्टवर, बरोबर आहे. पण हे निगेटिव्ह पार्ट आहे, दुसरा कुठला सबस्टिट्यूट होतोय? दुसरा निगेटिव्ह पार्ट सबस्टिट्यूट करतोय. म्हणजे वन निगेटिव्ह स्पेसिस सबस्टिट्यूटेड बाय द अनदर निगेटिव्ह स्पेसिस. हेच दिस रिएक्शन इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. This reaction is nucleophilic substitution reaction, and hence halogen undergoes nucleophilic substitution reaction. Halogen undergoes nucleophilic substitution reaction. आलं लक्षात? हॅलोजन हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन काय दाखवतात? त्याच्यामुळं पहिली रिएक्शन कुठली आहे रे आपली? nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reactions. आलं? आता केमिकल रिएक्शन मध्ये आपण सुरुवातीला बघितलं टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. कारण हॅलो अल्केन हे सॅच्युरेटेड मॉलिक्युल आहेत. हॅलो अल्केन कसे आहेत? सॅच्युरेटेड मॉलिक्युल आहेत. मग सॅच्युरेटेड मॉलिक्युल किती टाईपचे रिएक्शन दाखवतात? 2 टाईपचे रिएक्शन दाखवतात, बरोबर आहे. कुठल्या कुठल्या? एकतरी ॲडिशन रिएक्शन दाखवतात किंवा एकतरी सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. हे आपण 11वीला बघितलेलं आहे की सॅच्युरेटेड मॉलिक्युल अंडरगोज 2 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, ॲडिशन रिएक्शन ॲज वेल ॲज सबस्टिट्यूशन रिएक्शन. नंतर आपण बघितलं सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन किती टाईपचे आहेत? 2 टाईपचे आहेत. कुठल्या कुठल्या? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय रे? जर निगेटिव्ह स्पेसिस replaces to the another negative species, it is known as the nucleophilic substitution. And electrophilic means positive species substituted to the positive species, it is known as the electrophilic substitution reaction. पण आता आपण हॅलो अल्केन्सचा विचार करत असताना ज्यावेळेस आपण कुठलाही एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड बघितला, मग तो मिथिल क्लोराईड असेल, इथिल क्लोराईड असेल, ब्युटिल क्लोराईड असेल, कुठलाही हॅलो अल्केन आपण बघितला तर हॅलो अल्केनमध्ये कार्बोनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजन ॲटमवर असतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे निगेटिव्ह हॅलोजनला आपण दुसऱ्या कुठल्या तर निगेटिव्ह पार्टिकलने रिप्लेस करणार आहे. निगेटिव्ह हॅलोजनला आपण काय करणार? दुसऱ्या कुठल्या तर निगेटिव्ह पार्टनं आपण त्याला काय करतोय? रिप्लेस करतोय. कुठल्या तरी निगेटिव्ह पार्टनं त्याला आपण काय करतोय? रिप्लेस करतोय. म्हणजे एका निगेटिव्ह पार्टला जर दुसऱ्या निगेटिव्ह पार्टनं आपण रिप्लेस केलं तर त्या टाईपच्या रिएक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्या टाईपच्या रिएक्शन आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आलं? आता पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ ॲक्वियस अल्कली. Reaction with aqueous alkali NaOH or KOH. When alkyl halide reacted with aqueous NaOH or KOH, aqueous NaOH or KOH, nucleophilic substitution reaction takes place and it is converted into alcohol. When alkyl halide reacted with aqueous NaOH or KOH, at that time it is converted into alcohol. बघा त्या रिएक्शन मध्ये आपण काय बघतोय? हा एक्स मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. एक्स मॉलिक्यूलला कोण रिप्लेस करतोय? OH रिप्लेस करतोय. एक्सला कोण
रिप्लेस करताय OH. म्हणजे इथं कुठला होता RH. रिएक्शन कोणासोबत करतो आपण NaOH किंवा KOH सोबत. काय फॉर्म होत आहे ROH फॉर्म होतो. काय फॉर्म होतो ROH. म्हणजे आणि हा X कुठं सबस्टिट्यूट होत आहे सोडियम सोबत सबस्टिट्यूट होतो. म्हणजे काय झालं सबस्टिट्यूशन झालं कुणाचं ह्या X ला कोण रिप्लेस केलं OH. म्हणजे बघा हा OH कुठे आला आहे इथं आणि हा X कुठे गेला म्हणजे सबस्टिट्यूट झालं एक्सचेंज झालं. काय झालं एक्सचेंज झाली का काय झालं सबस्टिट्यूट झालं. पण अशा टाईपच्या रिएक्शनला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. पण सबस्टिट्यूशन कुणाचं होईल निगेटिव्ह स्पेसिसचं होईल. म्हणजे हा OH मायनस निगेटिव्ह आहे हा X मायनस X म्हणजे आपण तर क्लोरीन घेतला फ्लोरीन घेतला ब्रोमीन घेतला किंवा आयोडीन घेतला हा निगेटिव्ह स्पेसिस आहे. ह्या निगेटिव्ह स्पेसिसला कोण रिप्लेस करताय OH मायनस रिप्लेस करतो. बरोबर आहे. म्हणजे एक निगेटिव्ह स्पेसिस दुसऱ्या निगेटिव्ह स्पेसिसला आपण काय करतोय रिप्लेस करतोय. म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे बघा होते आपले जनरल रिएक्शन. आपण एक्झाम्पल बघतो. हा कुठला आपला इथिल क्लोराईड CH3CH2Cl. याची रिएक्शन आपण कोणासोबत करतोय ॲक्वेस KOH सोबत करतोय. कोणासोबत करतोय ॲक्वेस KOH सोबत. रिएक्शन कुठले होते सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे ह्या Cl ला कोण रिप्लेस करताय OH रिप्लेस करताय. कोण रिप्लेस करताय OH रिप्लेस करताय. ते कन्वर्जन कशामध्ये होते इथिल अल्कोहोलमध्ये. कन्वर्जन कशामध्ये झालं इथिल अल्कोहोलमध्ये कन्वर्जन झालं विथ KCl. आलं लक्षात. ह्या रिएक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. लक्षात येत आहे. बघा इथं काय जाणार आहे हा केवचा अटॅक कुठे जाणार इथं आणि हा CL कुठे गेला. म्हणजे काय झालं एक्सचेंज झाला. कुठला स्पेसिस निगेटिव्ह स्पेसिस. कुठले स्पेसिस एक्सचेंज झाले निगेटिव्ह स्पेसिस. त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफाइल. त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियोफाइल. आणि याच रिएक्शन नाव आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या रिएक्शनचं नाव आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल तर बघायचं मला. तर याच्यामध्ये आपण बघायचं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. आता रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असतं बघत असता आपण सुरुवातीला बघतो टर्शियरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. टर्शियरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. फॉर एक्झाम्पल
reactive than tertiary is more reactive than secondary, which is more reactive than primary. This is a reactivity order. म्हणजे हॅलो अल्केनची रिएक्टिव्हिटी ऑर्डर कुठपर्यंत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठे बघतो आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये. तसं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, जर Cl ॲटमला दुसऱ्या कुठल्या निगेटिव्ह पार्टिकलला आपण रिप्लेस केलं तर निगेटिव्ह रॅडिकलला रिप्लेस केलं तर निगेटिव्ह मॉलिक्यूलला रिप्लेस केलं मग तो Cl असेल, OH मायनस असेल, Cl मायनस असेल, NO3 असेल, NO2 असेल, कुठलाही निगेटिव्ह स्पेसिस जर निगेटिव्ह स्पेसिसने रिप्लेस केलं तर आपण काय म्हणतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे. हे आपण जनरल एक्झाम्पल बघितलं की वेन any alkyl halide reacted with aqueous alkali NaOH or KOH. At that time substitution reaction takes place and it is converted into corresponding alcohol. It is converted into corresponding alcohol. त्याच्यामध्ये आपण बघितलं रिएक्टिव्ह ऑर्डर. रिएक्टिव्ह ऑर्डर म्हणजे काय बघितलं, सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कुठला असेल रे, टर्शियरी असेल. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कुठला असेल, टर्शियरी असेल. म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह टर्शियरी, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी. म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कुठला मॉलिक्यूल असणार आहे, टर्शियरी. त्याच्यानंतर कुठला असणार आहे, सेकंडरी. त्याच्यानंतर कुठला असतं, प्रायमरी. दिस इज द रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्किल हॅलाइड टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आलं. आता ह्याचे आपण काही एक्झाम्पल बघू. रिएक्शन आपण aqueous KOH सोबत केली. aqueous KOH सोबत केली. काय होईल रिएक्शन, सबस्टिट्यूशन. पुन्हा सबस्टिट्यूशन आहे. हा H हा OH मायनस इथेन, हा Cl इकडल्या बाजूला. म्हणजे काय फॉर्म होईल रे, CH3 CH OH CH3. बघा हा कुठला होता आपला, 2-chloropropane. When 2-chloropropane reacted with aqueous KOH, when 2-chloropropane reacted with aqueous KOH, at that time nucleophilic substitution reaction takes place and it is converted into propane 2OL. किंवा 2-प्रोपेनॉल. तो कुठला आहे आपला, 2-प्रोपेनॉल. म्हणजे रिएक्शन करत असताना आपण काय करतो, सबस्टिट्यूशन करतो. कुणाशी करतो, अशा टाईपच्या मॉलिक्यूलमध्ये. म्हणजे एक हा जो काही हॅलो अल्केन आहे, ह्या हॅलो अल्केन रिएक्शन करू शकतो आपण ॲक्युएस NaOH किंवा KOH सोबत. म्हणजे हा OH कुठं जातो, इथं. हा Cl कुठं जातो, इथं. आणि काय फॉर्म होतो, 2-प्रोपेनॉल. काय फॉर्म होतो, 2-प्रोपेनॉल प्लस KCl प्लस KCl. आलं. आता नेक्स्ट बघूयात आपण aqueous NaOH. आता काय होईल रे, इथं पण सेम. इथं बरोबर आहे. आणि हा Br कुठे जाईल, बघा काय फॉर्म होईल मग, CH3 CH2 CH OH CH3
इथं आपण बघतो सेम वेन 2-bromo 2-methyl butane दुसरे नेम काय तर 2-bromo 2-methyl butane when reacted with aqueous NaOH and that then nucleophilic substitution reaction बघा हा OH कुठे जाईल या कार्बन Br कुठे जाईल इथं आणि काय फॉर्म होईल आहे काय फॉर्म होईल CH3 CH2 CH CH OH CH3 चा आयोटोसिन काय सांगतात आपल्याला बघा 1 2 3 4 2-methyl butane 2OL 2-methyl butane 2OL आपण काय रिएक्शन करतोय सबस्टिट्यूशन करतो कुणाचं करतोय एका निगेटिव्ह पार्टचं सबस्टिट्यूशन आपण दुसऱ्या निगेटिव्ह पार्टने करतोय एका निगेटिव्ह पार्टचं सबस्टिट्यूशन आपण काय करतोय दुसऱ्या निगेटिव्ह पार्टने करतोय म्हणजे वन निगेटिव्ह रॅडिकल और वन निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट रिएक्ट सबस्टिट्यूटेड बाय द अनदर निगेटिव्ह पार्ट किंवा अनदर न्यूक्लियोफाइल काय होतंय परत सेम कशा प्रकारे होईल बघा हा OH कुठं आला या ठिकाणी बरोबर आहे आणि हा Br कुठे जाईल या ठिकाणी म्हणजे काय फॉर्म होईल बघा आपण काय करतोय फक्त सबस्टिट्यूशन म्हणजे बघा या Br ला कोण रिप्लेस करतंय OH रिप्लेस करतंय बरोबर आहे आणि ह्या OH ला कोण रिप्लेस करतंय Br म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणजे OH मायनस सबस्टिट्यूटेड टू द Br मायनस और Cl मायनस और I मायनस दिस रिएक्शन known as the substitution reaction. Which type of substitution reaction? Nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reaction. लक्षात येते मी काय सांगतो ते साधी सोपी गोष्ट आहे की जर एखाद्या निगेटिव्ह पार्टिकलला किंवा निगेटिव्ह रॅडिकलला किंवा निगेटिव्ह स्पेसिसला जर दुसऱ्या कुठल्या निगेटिव्ह स्पेसिसने सबस्टिट्यूट केलं तर त्या रिएक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि आपण हॅलोजन अल्केनमध्ये किंवा हॅलो अल्केनमध्ये काय बघतो हॅलो अल्केनमध्ये जेवढे काय हॅलोजन आयटम्स आहेत ते सगळे कसे आहेत निगेटिव्ह आहेत या निगेटिव्हला आपण दुसऱ्या कुठल्या तरी निगेटिव्हने सबस्टिट्यूट करणार आहेत बरोबर आहे म्हणजे हॅलो अल्केन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन बघितली आपण रिएक्शन विथ ॲक्वियस अल्कली NaOH KOH म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही हॅलो अल्केनची रिएक्शन ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस KOH सोबत करतो त्यावेळेस त्याची रिएक्शन काय ते सबस्टिट्यूशन कशा प्रकारे होते बघतोय आपण OH रॅडिकल OH मायनस कुठे जातो कार्बन आणि Br मायनस कुठे जातो सोडियम किंवा पोटॅशियम इथं बघा हा OH मायनस कुठे गेला या कार्बन आणि Br कुठे गेला या ठिकाणी अशा टाईपच्या रिएक्शनला अशा टाईपच्या मॉलिक्युलला आपण म्हणतो सबस्टिट्यूट अशा टाईपच्या रिएक्शनला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन्स लक्षात येते काय सांगतो ते
NaOH. बघा ॲक्वियस NaOH मध्ये काय आहे, हा OH कुठे गेला आहे इथं, आणि हा Cl कुठे जाईल काय म्हणजे काय फॉर्म होईल बघा, प्लस NaCl. लक्षात येतं मी काय सांगतो ते, ही रिएक्शन आहे आपली सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही रिएक्शन कुठली आपली सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली सबस्टिट्यूशन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. कुठली आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. कशा प्रकारे रिएक्शन करतो आपण, एखाद्या हॅलो अल्केन्सवर आपण ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस KOH ची रिएक्शन करतोय. हॅलो अल्केनसोबत कुणाची रिएक्शन करतोय, ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस KOH. काय फॉर्म होत आहे, सबस्टिट्यूशन. त्यामध्ये कशामध्ये होते, करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये होते. कशामध्ये होते, करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये होते. याच्यामध्ये आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितली. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कुठला असणार आहे, टर्शरी. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कुठला असतो, टर्शरी. त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी. म्हणजे टर्शरी हॅलो अल्केन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन द primary, and when they undergo substitution reaction with aqueous alkali NaOH or KOH, they converted into corresponding alcohol. आलं लक्षात, थांबायचं मग.